कंदलगाव येथे जळीतग्रस्त कुटुंबाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी केली आर्थिक मदत। कंदलगाव येथील जळीतग्रस्त कुटुंब प्रमुख सिद्धाराम धुळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आर्थिक मदत ही केली। घटनास्थळी मंद्रुपचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना फोन करून तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची त्यांनी विनंती केली। यावेळी आरके फाउंडेशनचे विश्वस्त मोतीराम राठोड, कंदलगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील, योगेश जोगारे आदी उपस्थित होते। कंदलगाव येथील सिद्धाराम धुळे यांचं घर शॉर्ट सर्किटने कसं जाळलं माहित नाही, परंतु काल रात्री आग लागून जाळलेला होता। इकडे प्रशासनाने कुणीही फिरकले नाहीत म्हणून माजी सरपंच आणि रावसाहेब पाटील आणि योगेश सर जोकर यांनी सांगितल्यावरनं इथं आम्ही भेट दिली असता परिस्थिती गंभीर झालेला दिसून आला। सगळं त्यांचं जळीतमध्ये ज्वारी, गहू, कपडे गिपडे सगळेच जळून खाक झालेले होते। त्यामुळे त्यांना मदत व्हावी, त्यांचं सर्वे करावा आणि त्यांना तातडीनं मदत मिळवून द्यावा या हेतूने मी तहसीलदार साहेबांना फोन केलं, सरकारला फोन केलं, गावात लोकांना आवाहन पण केलं आणि त्यांना तातडीनं थोडं मदत पण त्यांना आता मी समक्षपणे दिलेलं आहे। सगळ्यांनी गावातील लोकांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सिद्धाराम धुळे यांचा कौटुंबिक संसार झालेला उद्ध्वस्त परत पूर्व पदावर येण्यासाठी मी विनंती करतो आणि तातडीनं आणि चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन व्हावे हीच इच्छा व्यक्त करतो। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।